पंढरपूरच्या राजकीय मैदानात आता ठिणगी पडली आहे। आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शंखनाद केलाय। मेढापूर येथील दुधेश्वर शंभू महादेवाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराचं वादळ आता सुटलंय। ही फक्त सुरुवातच नाही तर विरोधकांसाठी खुलं आवाहन आहे। मेंढापूरच्या पावनभूमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत आमदार अभिजित पाटलांनी पंढरपूर तालुक्यातील 16 गण आणि 8 गटांच्या विजयाचा निर्धार केला। केवळ विकासाचा पाढाच वाचला नाही तर अभिजित पाटलांनी विरोधकांचे वाभाडे काढले। कल्याण काळे, गणेश पाटील आणि रणजित शिंदे यांच्यावर नाव घेऊन तुफान हल्ला चढवला। स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ललकारलं आहे। इतकंच नाही तर हिम्मत असेल तर थेट मैदानात या असं थेट ओपन चॅलेंजेस त्यांनी दिले। हा गडी लय अपयशी हाय, बरं झालं तिकडे गेला, आता त्याचं काय खरं नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे। दुसरीकडे पंढरपूरच्या राजकारणात नवी समीकरणं आकाराला येत आहेत। भालके गट काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरू असल्याची मोठी घोषणा आमदार अभिजित पाटलांनी केली आहे। ही युती झाली तर विरोधकांची दाणादाण उडणार हे नक्की। असा सवाल हा आहे की अभिजित पाटलांच्या या आक्रमक पवित्र्याला विरोधक काय उत्तर देणार आणि पंढरपूरचा हा महासंग्राम कोण जिंकणार याकडे साऱ्या जिल्ह्यांचं लक्ष लागलंय। दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्यापेक्षा दोन परिवार पवार कुटुंब एकत्र व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटणारी भावना मी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवली। आणि याला आता त्या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या। आणि मग संधी होती भैयासाहेब की मागचं झालं गेलं विसरून जावा, दोन राष्ट्रवादी एक झाले। त्या कल्याणराव काळे साहेबांनी मोठ्या मनानं म्हणलं असतं की आता अभिजित आपण मिळून करू, आम्ही म्हणलं असतं चेअरमन साहेब तुम्हीच आमचं नेतं। पण मला वाटायला लागलं आयला माझं नशीब किती मोठं आहे, ही जिकडं जाईल तिकडं पडतंय, माझ्याकडनं गेलो बरं झालं। आता जिथं गेले त्याचं काय करणार रे बाबानो। पालकमंत्री महोदय जपून राहावं, काय नाही तर ती लय अपशकुनी आहे। माझी विनंती आहे, निवडणूक विकास कामावर बोलू। विधानसभेमध्ये मांडलेले प्रश्न असतील, उद्या जिल्हा परिषद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।